त्यांच्याच सांगण्यावरनं मी तुमच्या हॉटेलमध्ये काम करत होतो. तुम्ही जेवढे पैसे देता ना त्याच्यापेक्षा तिप्पट पैसे देतात ते मला. मग मी कोणासाठी काम करायचं? तुमच्यासाठी की त्यांच्यासाठी? लाज कशी वाटत नाहीये तुला? मी काय बोलतोस तुला कळतंय का? हे बघ नको, मी आणि अजय दादा खूप जवळचे होत ना तुझ्यासाठी. हा आणि आतापर्यंत तुला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही पैसे दिले ना, तुला पाहिजे तेवढ्या सुट्ट्या पण दिल्या. तुझी आई आजारी होती, हॉस्पिटलमध्ये होती, तेव्हा पाहिजे तेवढे पैसे दिले ना तुला. दिले की नाही? मग ऐक ना, मी आता पण तुला पैसे दिले. चल 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 ना रे. अरे आपण जाऊया. चल ना. कुठेही जायची गरज नाहीये. खाल्ले मी पैसे, खाल्ले. कारण मला आईच नाहीये ना. माझे मालक ते आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरनं मी तुम्ही दिलेले पैसे लाटत होतो. निदान देवाला तरी घाबर रे, देवाला तरी घाबर. खोटं बोलतोस तू, तू खोटं बोलतोस. कुठेही जायचं नाहीये, कुठेही जायचं नाहीये तू. रघु शांत हो. ए पेरणा, कशाला माझ्या रघुच्या कानाखाली मारली? त्याचे कोमल गाल किती लाल झाले. ए रघु, जोरात बसली का? पेरणाचा हात जोरातच लागतो. माहिती आहे मला, खाल्ली आहे ना 4 चौघात. पेरणा, ओरडू नको त्याच्यावर, आपला माणूस आहे तो. हा ना. अण्णा, तुम्ही सांगितलेली वस्तू. शाबास. सांगितलेलं काम एकदम बरोबर करतो आमचा रघु. रघु, सांगितलेलं काम बरोबर झालंय. मस्त खायला भेटलं ना. आता बाहेर जायचं. बाय. हा, आणि ते बाहेरचं काम विसरायचं नाही. तुम्ही काळजीच करू नका अण्णा. असं लॉक लावतो ना की नवरा बायको कुठेतरी बाहेरच गेले तसं वाटेल. येऊ का अण्णा? ये. माझा ऐक, मी देते तुला पैसे. अरे नको, मी देते तुला पैसे. अरे जाऊ दे ना. अरे बाजूला हो. जा रे बाबा, तू जा जा जा. अगं येईल का तुझा भाऊ? अगं येईल की तुझा भाऊ परत. भाऊ बीज काय एवढी लांब नाही आता. येईल तुझा भाऊ. तेव्हा त्याला मस्तपैकी ओवाळून घे. पण त्याच्या आधी हे पाडव्याचं गिफ्ट. साडी आणली आहे तुझ्यासाठी. कसं आहे ना पेरणा, तू ना रडून रडून तुझे डोळे सुजवून घेतलेत. मला ना आवडत. मस्तपैकी चेहरा धुवायचा, डोळ्यात काजळ भरायचं, गालाला मस्त पावडर लावायचा, लिपस्टिक लावायची आणि मग ही साडी नेसायची. मी साडी नेसणार नाही. मी व्हिडिओ अजितला पाठवेल. अजितने साडी दिली तर नेसतेस ना तू त्याच्यासाठी. मग माझ्यासाठी पण नेसला पाहिजे की नाही? अगं साडी नेसली ना का बाई कशी सुंदर दिसते, छान दिसते. आणि माझी इच्छा काय माहितीये का? माझ्या बायकोनी तर कायम साडीतच राहायला पाहिजे. तुझी बायको नाहीये पण. होशील होशील. कारण जर तू साडी नेसली नाही तर व्हिडिओ अजितपर्यंत पोचेल आणि व्हिडिओ जर अजितपर्यंत पोचला तर अजित पोचेल. नेसायची साडी. जा जा. माझी पेरणा खूपच हट्टी आहे. अशा पद्धतीने समजवावं लागतं मग हिला.
होतंय मला? डोकं इतकं जड का पडलंय? फिरल्यासारखं होतंय. मगाशी पुष्पाबाईंनी आणून दिलेला चहा, तो चहा घेतल्यानंतरच त्रास सुरू झालाय मला. रोज यांना पण असाच त्रास होतो. पुष्पाबाईंनी तर काही काय ग वल्लरी, काय होतंय? नाही काही नाही. काय ग झोपूनच गेलात? बाहेर आलात आणि लगेच झोपूनच गेलात? कॉफी घेऊन आले होते नंतर मी, तेव्हापासून झोपूनच. जेवायची वेळ झाली अगं, चल. माहित नाही हो वहिनी, अचानक झोप लागली. बाहेर आलात म्हणून दमून गेलात ना, तरीच. चल चल, जेवायची वेळ झाली. मनोज भाऊजी उठा आता, तुम्ही पण झोपू नये. चहा पिऊन झोपले, काय बोलायचं. चला घेऊन ये त्यांना जेवायला. हा, या लवकर. वल्लू ठीक आहेस ना? हो. चल जाऊया. घे वल्लरी तुझं ताट. यांचं ताट मी आणते. अगं नको, तू बस, मी आणते ना. बस बस वहिनी, बस तू बस. वाढलंच होतं ना. घ्या घ्या भाऊजी, जेवा. सकाळी पण नाश्ता न करताच गेलात ना? आल्यानंतर पण चहा प्यायला तर लगेच झोपून गेलात. भुका लागल्या असतील ना? जेवा जेवा. वहिनी, सॉरी पण माझं एक काम कराल का? ते ॲक्च्युली मला माझा फोन हवा होता आणि आता येताना गडबडीत आताच रूममध्ये विसरले. प्लीज घेऊन याल का? वल्लरी, जेवताना कशाला पाहिजे मोबाईल? लहान लेकरू आहेस का? जेव गुपचूप. वल्लू जेवताना फोन वापरायचा नसतो, जेव. हां नाही बरोबर आहे तुमचं, पण ॲक्च्युली मला खूप इम्पॉर्टंट मेल येणार होते, ते मला चेक करायचं. प्लीज. बरं ठीक आहे, मी घेऊन येते. अगं अगं, भरल्या ताटावर नसं उठतेस? थांब, आणते मीच. बाई काय ग? हे का केलंस वल्लू? शांतपणे जेवा, नंतर सांगते तुम्हाला. ॲडव्होकेट वल्लरी मॅडम, घ्या बाई तुमचा फोन, घ्या, करा. थँक्यू वहिनी. जेवा आता भाऊजी, जेवा. वहिनी, तुम्ही पण बसा ना आमच्यासोबत जेवायला. अगं यांच्यासाठी आणि सासूबाईंसाठी डबा भरलाय. तुमचं झालं ना का मग जाईन तिथं, मग त्यांच्यासोबत जेवेन मी. जेवा तुम्ही. बरं भाऊजी जेवा.
पाणी ना आणते आणते पाणी आणते. हे घे. जेवा. पेरणा पेरणा पेरणा. अय पेरणा, अगं लवकर ये ना बाहेर. कधीपासून वाट बघतोय माझ्या पेरणाची. आज माझी पेरणा साडी नेसून येणार. ऐ टटटटा टटटटा टाटा टटटटा. अय पेरणा पेरणा. ओ वा वा. पेरणा पेरणा पेरणा. ए वा वा. टटटटा टटटटा. काय भारी दिसतंय पेरणा तू. एकदम भारी दिसते. सुंदर, अति सुंदर, अति 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 सुंदर. वा वा वा. पेरणा, अगं धर माझा हात, कशाला घाबरते. खाणार आहे का मी तुला. ये ये. काय आहे ना पेरणा, तू आहे ना ती साडी नेसून जराशी दमली असशील ना. ये बस. अगं बस. हा. पेरणा, असं लांब लांब नाही ना सरकायचं. पेरणा, कसली भारी दिसतेस का तू. सगळं छान आहे पेरणा बाई. फक्त एक गोष्ट काय ना, बाईच्या जातीनं कसं असं मस्तपैकी पदर घेऊन राहायचं. आता छान दिसते. आता दिसतेस का नाही माझी बायको. आता आहे ना मस्तपैकी उखाणा घे. हा नाही, अजितरावांचा काटा काढा असा फोन करायला लावा लागेल. राहिलं तर मग घे घे. अगं घे ना. घेते. बंद झाले सारे रस्ते. दिसत नाही कोणतीच वाट. स्वामी, तुम्हाला एकच विनंती आहे हो. आता तुम्हीच करा या दुष्ट अण्णाचा नायनाट. नाही ना पेरणा, मजा नाही ना आली पेरणा. नाही ना आठवाट मजा नाही आली. जाऊ दे पेरणा. उठ तू इथून. उठ. बस. उठ. उठ म्हटलं का लगेच उठते. पेरणा तू बस बस. बरं बस. उठ. बस. उठ ना. चल. अरे जा. थांब. बघा ये. बस. उठ. जा. थांब. माझ्याकडे बघ. ये. ये. थांब. परत जा. थांब थांब. गोल फिर. गोल फिर. फिर ना. गोल फिर. गोल फिर. वा 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 वा.